नमस्कार. माझं नाव आहे श्रद्धा बालाजी शिंदे, राहणार विष्णुपुरी, तालुका जिल्हा नांदेड इथे रहिवासी असून सर माझे SBI बँकेसोबत 3 करार झाले होते आणि 3 करार सर श्रद्धा टूर अँड ट्रॅव्हल्स, रुद्रा टूर अँड ट्रॅव्हल्स, श्रद्धा एजन्सी अँड हाऊसकीपिंग कंपनी सर, असे 3 कॉन्ट्रॅक्ट झाले होते. तिन्ही कॉन्ट्रॅक्ट सर त्यांनी रिश्वत मागितली मला. मी रिश्वत नाही दिल्यामुळे तिन्ही कॉन्ट्रॅक्ट माझे रद्द केले आणि मला मी वरिष्ठांना कंप्लेंट करू लागले. ते काय म्हणले, आमच्या वरिष्ठांना कंप्लेंट वगैरे करू नका आणि तुमचं जेही नुकसान भरपाई झाली ते आम्ही तुम्हाला देऊ. तर असे सर माझ्याकडनं 20 लाखाची त्यांनी बिलं घेतले. बिलं घेतल्याच्या नंतर सर 3 दिवस मला बँकेमध्ये बोलवून त्यांनी हे केलं आणि नंतर तिथं पण मला शिवीगाळ केल्यामुळं मी पॉयझन घेतलं होतं सर. मी 3 दिवस ॲडमिट पण होते दवाखान्यामध्ये आणि ते काही बिलं वगैरे काढले नाही म्हणून ह्या संदर्भामध्ये मी सर इथं कलेक्टर ऑफिससमोर उपोषण करत आहे. मला 2 महिने झाले उपोषणाला आज पूर्ण. आणि सर आज असं हे झालं की मी इथं लोक बसल्यामुळं मी आतमध्ये जाऊन बसले, पण मला पोलिसवाल्याने सर आतमध्ये बसू दिलं नाही आणि तर 2 महिन्यापासून मला कोणीच इथं संरक्षण देत नाही सर. उपोषणकर्त्याला काही हे नाही आहे का? आम्ही मध्ये बसू नाही शकत. 5 मिनटं लेडीज असून त्यांना बोलायची तमीज नाही तर दुसऱ्या कुण्या गोष्टीची राहणार आहे. आणि ते काय म्हणतात, तुम्ही SP साहेबांना सांगा, कलेक्टर साहेबांना सांगा. आम्ही कुणाचे नावं घेतले का? कशामुळं आम्हाला असं हे आहे? इथं 24 घंटे आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे सर.